सोडून देतात, त्याला सदाव्रत नावाचा विधी. आपल्या भारत देशामध्ये पुराणाच्या वेदाच्या शास्त्राच्या प्रमाणानुसार 3 प्रकारचा अंत्यविधी, त्याच्यापैकी तो अंत्यविधी. एक तरुण मुलगा वारला होता 22-23 वर्षाचा, आणि त्याचं प्रेत नुकतंच सकाळी सोडून दिलेलं होतं. ते प्रेत वाहत 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 त्या उताराला आलेलं होतं, आणि त्या शास्त्रीला सांगितलं त्या प्रेताच्या उजव्या पायाची मांडी मांस कापून आण, आपल्याला त्याचा प्रसाद करायचा प्रेताची. या शास्त्रीनं तो झुरळ मारलं नाही, झुरळ मारलं नाही, आणि त्याला मेलेल्या माणसाची मांडी कापायची वेळ आली. बरं आता लक्षात घ्या, मांडी खाली काहीच नसताना सुरा तयार करता येतोय, तो साधू मारणार नाही गेला, भीती ती प्रेत कापायला गेल्याच्या नंतर ते प्रेत ओढलं, त्याचं प्रेत ते मांडी कापली, त्याच्यातलं ते मांस काढलं, ते मांस धुतलं, त्या पोतड्यात बांधलं. तोपर्यंत इकडे महाराजांना चूल मांडली, लाकडं लावली, आगली पेटीला, त्याच्यात पाणी टाकलं, पाणी उकळतंय. त्या माणसाच्या मांसाचे तुकडे त्याच्या शिजव्यात टाकले. मला इतकं माहिती आहे, आपल्या पवित्र भारत देशातला मुसलमान सुद्धा वानर खात नाही. आपल्या भारत देशामध्ये